सकाळीच मस्त असं मुलांचं आवरून दिलं, त्यांना शाळेत पाठवलं आणि त्यानंतर आहे ना, मी माझं आवरून घेतलं आणि लगेचच किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आहे ना, मला पटकन अशी किचनमधली आज पटपट, पटपट सगळी कामं आवरून घ्यायची होती आणि एकदा किचनमधील सगळं काम आवरून झालं आणि एकदा आपलं किचन नीटनेटकं दिसायला लागलं, की पुढची कामं मात्र आपल्याला आपोआपच सुचून जातात आणि माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं. ज्यावेळेस माझा किचन एकदम टापटीप असेल ना, तर मग मात्र पुढच्या कामाचं मला काहीच वाटत नाही. त्यानंतर मात्र जी काही माझी घरातील कामं असतात, तर ती आवरायला मला खरंच खूप सोपी होऊन जातात. रात्रीच्या वेळेसच आहे ना, मी काही बदाम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि सकाळी ज्यावेळेस लेकरं गेले ना शाळेत, तर शाळेत जाताना लेकरांना पण मी 4-4 बदाम देऊन ठेवलेले होते आणि त्यांनी देखील ते छान खाऊन घेतले आणि त्यानंतर मात्र आता माझं काम होतं बदाम खायचं आणि खरं तर हे बदाम आहे ना, सकाळीच मी खायला पाहिजे होते, पण मग एकदा फ्रेश वगैरे झाले, अंघोळ वगैरे झाली, की मग आपण आपलं खाण्यासाठी पण व्यवस्थित आपल्याला वाटून जातं. तर छान असे बदाम भिजलेले होते, तर त्याचे साल पण पटकन निघतात बरं का. आणि मग हे साल निघल्याच्या नंतर आहे ना, मी बदाम खाऊन घेतले आणि खरं सांगायला झालं ना, तर माझे केस आता पुन्हा एकदा परत जास्त गळायला लागलेत ना, तर त्याच्यामुळे आहे ना, मी म्हटलं जरासं आपण आहे ना, थोडंसं आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावा आणि चांगलं-चांगलं जे आहे ना, केसासाठी म्हणा, पुन्हा आपल्या शरीरासाठी जे काही पौष्टिक असतं ना, तर ते खाल्लेलं कधीही चांगलं. म्हणून मग बदाम खाल्लेले कधीही चांगले आणि सोबतच आहे ना, थंडीमध्ये आवळा देखील भरपूर प्रमाणात मिळतो ना, तर आवळा देखील इथे माझ्याकडे आहे. तर याचा मी ज्यूस बनवणार आहे आणि काही दिवसापूर्वी आहे ना, असं मला विचारण्यात आलं होतं, की मिक्सरमध्ये आहे ना, आवळा ज्यूस कुणाकुणाचा बनतच नाही. तर आज आहे ना, मी तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे, की मिक्सरमध्ये आवळा ज्यूस कसा बनवायचा. तर इथे आहे ना, मी 2 आवळे घेतलेले आहेत. 2 ते 3 आवळे घेतलेले आहेत आणि जो मोठा आवळा असतो ना, तर मोठ्या आवळा असेल तर 2 घ्यायचे आणि छोटे-छोटे असले तर 3 तुम्ही घेऊ शकता. आणि माझ्याकडे आहे ना छोटं मिक्सरचं भांडं आहे आणि त्यातच मी हा आवळा ज्यूस बनवत असते. तर सुरुवातीला आहे ना मस्त असे आवळे व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि छान असं मी इथे आवळे बारीक कट करते. आता मी तुम्हाला पुढे नंतर दाखवते पण मी किती-किती मोठे ते मी कट केलेले आहेत. आणि असं सांगण्यात आलंय मला, की आमचा जो आवळा ज्यूस आहे का, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बनतच नाही. कारण तो तसाच दाताखाली येतो. तर हे पहा, अशा पद्धतीनं मी 2-3 आवळ्याचे असे बारीक-बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि 2 आवळे घेतले तरी पण आरामात मस्त असा ज्यूस बनून जातो. पण माझ्याकडे 2 आवळे बारीक होते आणि 1 मोठा होता, तर मी असे मिळून 3 आवळे इथे घेतलेले आहे. आता हे आहे माझ्याकडे छोटंसं मिक्सरचं भांडं. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय करते, सगळे जे काही कट केलेले आवळे आहेत ना, तर या मिक्सरच्या भांड्यात अगोदर टाकून घेते. तर आता सगळ्यात अगोदर तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आवळे आहेत का, आपण घालून घ्यायचे आणि त्यानंतर मात्र मग हे जे आवळे आहेत का, नंतर मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचे. तर सुरुवातीला अगोदरच अजिबात पाणी आवळ्यामध्ये घालायचं नाही. फक्त कट केलेले जे आपण आवळे असतात ना, तेच मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे. आता आवळे फिरवताना मी कुठलंही पाणी घातलेलं नाही. फक्त आवळ्याचे जे तुकडे आहेत का, ते मिक्सरमधून छान असे फिरवून घेतले. आता हे पहा वरती असे चिकटलेत ना, तर मग मी ते पुन्हा चमच्याच्या मदतीने म्हणा किंवा चाकूच्या मदतीने पुन्हा एकदा छान असं फिरवून एकदा घेतले मिक्सरमधून आणि याचे पहा एकदम बारीकसर अशी म्हणतो ना आपण पेस्ट तर ती तयार झाली. आता त्यानंतर मात्र मग मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे. आता इथे पहा फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून मी पुन्हा एकदा फिरवून घेतलं आणि नंतर मात्र मी अजिबात काही पाणी वगैरे घातलेलं नाही आणि मग डायरेक्ट मग मला जितका आवळ्याचा ज्यूस बनवायचा होता ना, तर मग मी छोटा ग्लास भरून पाणी या भांड्यामध्ये ओतलेलं आहे आणि हातानेच मिक्स करते. मिक्सरला अजिबात फिरवलेलं नाही आणि अशा पद्धतीनं आहे ना, आपला आवळा ज्यूस आहे ना, एकदम मस्त असा तयार होतो आणि जर आवळे कट केलेले असले आणि मग आपण पाणी घालून मग फिरवलं, तर कदाचित ते आवळा मला असं वाटतंय बारीक होणार नाही. म्हणून आहे ना, सुरुवातीला फक्त आवळ्याचे तुकडेच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. त्याच्यामध्ये अजिबात काय पाणी घालायचं नाही. तर अशा पद्धतीने आहे ना, मस्त असा माझा इथे आवळा ज्यूस आता बनवून झालेला आहे. आणि मला हेच सांगायचं होतं, कारण काही-काही जणींचा आहे ना, आवळा ज्यूस काही बनत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये. 1-2 जणांनी प्रयत्न केलेले होते आणि ते मला कळाल्याच्या नंतर आहे ना, म्हटलं आपण याच्यावरती व्यवस्थित असा डिटेल माहिती देऊन आहे ना, आपण इथे व्हिडिओ बनवायला पाहिजे. आणि इथे पहा, मी जास्त आवळ्याचा ज्यूस बनवलेला आहे, कारण माझ्याकडं 2-3 मोठे-मोठे आवळे होते.
जर एकच आवळा असेल तर आपण कमी पाणी घालायचं आणि जर जास्त आवळे असेल ना, तर मग आपण जास्त पाणी घालू शकतो आणि त्यानंतर मात्र आता हा ज्यूस आता मस्त असा पिऊन घेते आणि खरं सांगते आवळा ज्यूस पिल्याचे फायदे भरपूर सगळे आहेत. आपण कुठेही सर्च केलं ना, आवळ्याचे फायदे तर भरपूर प्रमाणात खूप जास्त फायदे आहेत. आपल्या शरीरासाठी, आपल्या त्वचेसाठी, आपल्या पोटासाठी आवळा ज्यूस हा खरंच खूप जास्त फायद्याचा आहे. म्हणून प्रत्येक गृहिणींनी रोज का होईना एका आवळ्याचा ज्यूस ज्यूस नक्की घ्यायला पाहिजे. यामुळे आहे ना, आपल्या ज्या काही पोटाच्या असतात, स्किनच्या असतात, केसाच्या असतात ना, सगळ्या तक्रारी दूर होऊन जातात आणि शिवाय आहे ना, आपल्याला खूप जास्त प्रमाणात इम्युनिटी पॉवर देखील या आवळ्यामुळे मिळून जाते. तर अशा पद्धतीने आहे ना, मस्त असा मी आवळ्याचा ज्यूस इथे पिऊन घेतला आणि अपेक्षा करते, की आवळा ज्यूस मिक्सरच्या भांड्यामध्ये कसा करायचा हे तुम्हाला समजलं असेल आणि त्यानंतर मात्र आता दुपारची वेळ झालेली होती आणि दुपारच्या वेळेत काय मलाही काय तसं बसवतच नाही. काही ना काही काम हाताशी असलं म्हणजे आपलाही दिवस छान जातो आणि दिवसभर घरामध्ये बसून तरी काय करणार ना, तर मग शाळेतून मुलं येईपर्यंत असं छोटं-मोठं काम काही ना काही मी काढतच असते आणि ते केलं ना हे सगळं काम तर मग जास्त कामाचा लोडही मला येत नाही किचनमध्ये असं मला वाटतं. तर आज आहे ना हे जे मांडणी आहे ना, की जे डब्बे ठेवण्याची, तर ती मला आज साफ करून घ्यायची होती. आणि कसं होतंय ना, या सगळ्या डब्यामध्ये काही-काही डब्यामध्ये पापड वगैरे असतात आणि काही-काही डब्यांमध्ये शिल्लक काही किराण्याचं सामान उरलेलं असतं ना, तर ते असतं. तर वरची वर तर आपण तसं साफच करत असतो बरं का डब्बे वगैरे. पण जी मांडणी असते ना, ज्याच्यामध्ये आपण डब्बे ठेवतो ना, तर मग ते कुठेतरी आपल्याकडून राहून जातं आणि कधी-कधी काय होतं ना, पीठ घेताना म्हणा किंवा एखादी वस्तू काढताना थोडेफार कण त्या मांडणीमध्ये सांडून जातात आणि मग ते तसेच राहतात आणि मग कधीतरी एकदा आपल्याला डीप क्लीनिंग करायच्या वेळेस आहे ना, मग ते खूप त्रासदायक होऊन जातं. म्हणून अशी छोटी-मोठी डीप क्लीनिंग आहे ना, माझी घरामध्ये नेहमी किचनमध्ये तर चालूच राहते आणि व्यवस्थित आता मी ब्रशच्या मदतीनं जे काही मला वाटत होतं कडाप्यावरती काही धूळ वगैरे आहे ना, तर ती मग एकदा काढून घेतली आणि त्यानंतर मात्र ओल्या कापडाने आहे ना, व्यवस्थित सगळे कडापे असतात ना, ते मांडणी, तर ती मी व्यवस्थित छान अशी आता इथे पुसून घेते. सगळ्या बाजूने एकदा व्यवस्थित पुसून घेतली, की पुढच्या 1 महिन्यापर्यंत तरी आपण याच्याकडे नाही बघितलं तरी पण जमून जातंय. वरची-वर जरी आपण झटकलं तर काम होऊन जातंय. जास्त काही घाण होत नाही आणि अशा पद्धतीने आहे ना, आपण महिन्यातून एकदा तरी व्यवस्थित अशी छान अशी या ज्या मांडण्या आहेत ना, व्यवस्थित डब्बे वगैरे काढून साफ केल्या पाहिजे आणि त्यानंतर मात्र मला फक्त मांडणी साफ करायची होती बरं का. पण नंतर असं वाटलं, की चला आता डब्बे आपण काढलेलेच आहेत ना, त्या डब्यावरून पण एक-एक हात मी मारूनच घेते आणि तुम्हाला खरं सांगते, फक्त एक-एक हात मी डब्यावरून मांडलाय आणि डब्बे अक्षरशः खरंच खूप छान चमकायला लागले. असं वाटत नाही, की आपण घासल्यावरच डब्बे चमकतात, असं काही नाही. जर व्यवस्थित आपण डब्बे पुसले ना, ते देखील मग मस्त असे छान स्वच्छ होऊन जातात आणि मग एखादा सणसुद आलं तर मग आपण सगळे डब्बे वगैरे तर काय घासायला काढतोच. तर अशा पद्धतीनं आहे ना, आज दुपारच्या वेळेत आहे ना, माझं एकदम छान असं काम झालेलं आहे आणि या कामाचं खरंच खूप जास्त समाधान पण वाटतं आणि डब्बे ठेवताना आहे ना, कधी पण आपण डब्यांमध्ये चेक करायचं, की नेमकं डब्यामध्ये आहे काय? एकदा असं डब्बे आपण उघडून बघितलं ना, की डब्यामध्ये काय-काय वस्तू कुठल्या-कुठल्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर त्या मग वेळेला आपल्याला पटकन लक्षात येतात आणि ज्यावेळेस आपल्याला त्या वस्तू लागतात ना, तर त्यावेळेस आपल्याला लगेच त्या वस्तू आपल्या हाताशी येतात आणि आपल्याला आठवणीत पण राहतं, की या डब्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे. आता इथेच पहा, ही जी मुगाची डाळ आहे ना, साबूत मुगाची डाळ आहे आणि हिच्यावरचे जे साल आहेत का, तर ते काढलेले नाहीत आणि ही जी डाळ आहे का, मला असं वाटतंय महिना झालाय मी मधून घेतलेली आहे. मला चांगलं आठवतंय, पण काही आठवणीतच नव्हतंय, की ती डब्यामध्ये तशीच आहे. म्हणून आहे ना, अशी नजरेला दिसल अशा ठिकाणी मी आता ही डाळ ठेवून देते आणि ज्यावेळेस खिचडी भात वगैरे मला बनवायचा ना, तर या डाळीचा मी उपयोग करीन छान त्या खिचडी भातमध्ये टाकण्यासाठी. तर अशाच छोट्या-मोठ्या वस्तू असतात ना, मग त्या आपल्याला मिळून जातात आणि जर आज मी जर डब्बे वगैरे काही साफ केले नसते आणि कोणत्या डब्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे, हे जर बघितलंच नसतं, तर कदाचित ती डाळ देखील कालांतराने खराब झालेली असती. पण असो, ती डाळ देखील आता व्यवस्थित आहे आणि पुढे कधी मी खिचडी भात वगैरे केला ना, तर त्या मुगाच्या डाळीचा मी खिचडी भातामध्ये नक्की उपयोग करीन. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.